फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये. सध्या सार्वत्रिक लोकसभेचं वारं वाहतं आहे आणि हे वाहणारं वारं आणि या वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूने वाहते हे पाहण्यासाठी आपण महाराष्ट्रामधल्या बहुचर्चित अशा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे म्हाड्यामध्ये आलो आहोत. आणि म्हाड्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये असणारं 5 सर्कल खामगाव या ठिकाणी असणाऱ्या मतदारांच्या मनामधला कौल जाणण्याकरता आता आपण आलो आहोत 5 सर्कल खामगावबरोबर. या ठिकाणी शेतकरी येतात, आपण त्यांच्या मनामधलं असणारा कौल जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आहे. दोन्हीही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर आहेत. साधारणतः एक शेतकरी म्हणून आपला कौल कुणाच्या बाजूने जातो? तुतारीच्या बाजूने. तुतारीच्या बाजूनेच का? शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणारा एकमेव तेवढाच माणूस आहे, शरद पवार. म्हणजे शरद पवार शेतकरी नेते असल्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजे तुतारीच्या बाजूने जाता? हो. आपल्याबरोबर माड्याचे तरुण मतदार आपल्याबरोबर आहेत, तर त्यांच्या मनातला कौल आपण जाणून घेतोय. नमस्कार. नमस्कार. म्हाड्याची ही निवडणूक ऐन रंगात आहे. दोन्हीही बाजूकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेली ही लढत खऱ्या अर्थानं रणधुमाळीच्या मार्गानं मार्गस्थ होते. तरी आपला एक तरुण मतदार म्हणून कौल साधारणतः कुठल्या बाजून जातो? बीजेपी, रणजितदादा नाईक निंबाळकर. म्हणजे विद्यमान खासदारांच्या बाजून जातो. बरं, विद्यमान खासदारांच्या बाजूने का जातो? कारण त्यांची कामं पण भरपूर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझा तालुका माझा अभिमान. माझ्या तालुक्यातला उमेदवार आहे त्यामुळे मला पूर्ण अभिमान आहे आणि त्याच्यामुळे मी माझा तालुक्यातला उमेदवार सोडून दुसऱ्याला मतदान करूच शकत नाही. आपल्याबरोबर एक तरुण व्यावसायिक आहे, त्याचबरोबर म्हाड्यातला एक जागृत मतदार आहे. आता आपण त्याच्या मनाचा कौल आणि असणारा वारं कुणाच्या बाजूने वाहतं विचारूयात. नमस्कार. नमस्कार. म्हाडा लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आहे. दोन्ही उमेदवार समोरासमोर आहेत, दोन्ही चिन्ह समोरासमोर आहेत आणि प्रतिष्ठेची झालेली लढाई आहे. तर या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये एक व्यावसायिक म्हणून आणि एक म्हाडा मतदार म्हणून साधारणतः आपला कौल कुणाच्या बाजूने जातोय? आता काय जीवन काम एवढ्या 5 वर्षामध्ये केलं त्याच्या बाजून जाणार. म्हणजे कुणी केलीत? आता दोन्ही सामानच आहेत. बरं, सामान एक बाजून. हां, रामराजांनी पण तेवढीच कामं केल्यात, संजूबाबांनी पण केलेली आहेत, अजितदादा रणजितदादांनी पण केलेली. तिकडे रणजितदादांनी आत्ता 2 वर्षापूर्वी रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. आता बरंच काम पूर्ण केले. परत रेल्वेचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे एक व्यावसायिक करून तुमची सावध प्रतिक्रिया आम्हाला पाहायला मिळते. नक्की तुमच्या मनामधला असणारा लोकसभेचा खासदाराचा कौल कोणाच्या बाजून जातोय? आता सध्या तर तुतारीच्या बाजूनच आहे आम्ही. तुतारीच्या बाजूने. बरं, का? काय आता हे कामं भरपूर केलेले आहेत त्यांना पण. अजून 5 वर्ष अजून त्यांना दिले तर नवीन चिन्हावर काय तर करतील काम आपल्याकडे. म्हणजे शरद पवारचा साहेबांना? हां, शरद साहेबांना. बरं, नवीन चिन्ह काय त्यांचं? तुतारी. वर एक तरुण व्यावसायिक आहे, तर आपण हॉटेल व्यावसायिक त्याच्यासुद्धा मनातल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. माडाची लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आहे आणि सध्या तुमच्या गावामध्ये असणारा कल तुतारी की कमळ या दोन्ही चिन्हाच्या बाजूने आम्ही जाणून घेतो. तुमचा कल, तुमच्या गावाचा कौल साधारणतः कुठल्या बाजून जातो? कमळ. कमळ म्हणजे विद्यमान खासदार रणजितसिंहांच्या बाजूने जातोय. तर खासदारांच्या बाजूने का? आपले स्थानिक खासदार आहेत तालुक्यातले आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमचे मित्र पराग बोंद्रे असे निकटवर्ती मित्र, त्यांनी माझ्या 1-2 पेशंटला बऱ्यापैकी सहकार्य केलं मुख्यमंत्री निधीतून. म्हणजे सहकार्य केलेले. हां. आणि बाहेरचा खासदार असता तर तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसतो. बरं. रणजितदादा तर आपल्याबरोबर आहेत म्हाडा मतदारसंघातले, तर मी त्यांच्या मनामधला कौल जाणून घेतो. नमस्कार दादा. नमस्कार. म्हाड्याची निवडणूक या ठिकाणी लागलेली. दोन्ही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर आहेत. असणारी तुतारी आणि कमळ हे दोन्ही चिन्ह आहेत. प्रतिष्ठेची लढाई आहे. तर या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये एक खामगावकर 5 सर्कलकर म्हणून आपला कौल कुणाच्या बाजून जातो? तुतारीच्या बाजूने. म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने. राष्ट्रवादीच्या बाजूने का? की आमचा संजूबाबांनी कामं केल्यात. आम्हाला रोड ब्लॉक गावातनं चांगला परिस्थिती. देवळाला वर्गणी दिली, त्याच्यामुळं आम्ही तुतारीच्या बाजूने. म्हणजे तुतारीने विकास केला तुमच्या इथं असं तुमचं म्हणणं आहे, त्यामुळे आपण तुतारीच्या बाजूने जातो. धन्यवाद. माड्याची निवडणूक या ठिकाणी रणधुमाळी वाजलेली, आटातटीची काटेची टक्कर आहे. कमळ आणि तुतारी हे दोन्हीही बलाढ्य चिन्ह समोरासमोर आहेत. तर साधारणतः आपल्या मनामधला कौल कुणाच्या बाजून जातो? भाजप. काय प्रश्न? भाजप. बरं, भाजप म्हणजे विद्यमान खासदार असणारे रणजितदादांच्या बाजूने. बरं, रणजितदादांच्या बाजूने का? रणजितदादांच्या बाजूने का? कारण 30 वर्षात न सुटलेले प्रश्न दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवले. एक सेशन कोर्टाचा, फलटणचा सेशन कोर्टाचा एक प्रश्न असेल किंवा RTO ऑफिस सारखे जे काय महत्त्वाचे विषय, RTO ऑफिस असेल,
इतके दिवस रखडलेला फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न असेल, फलटण बारामती रेल्वेचा प्रश्न असेल आणि फलटणचा जो पश्चिम दक्षिण भाग आहे जो दुष्काळाने होरपळलेला होता, कित्येक दिवस त्यांना पाणी नव्हतं. खंडाळ्यात येऊन काय अडचण होती माहीत नाही, पण 10 वर्ष झालं खंडाळ्यात येऊन पाणी थांबलं होतं. तिथनं पुढं दादांनी बऱ्याचशा अशा गोष्टीत राम मंदिराचा 500 वर्षापासून लटकलेला जी हिंदूंची अस्मिता आहे, सगळ्यात महत्त्वाचं आमचं मत राम मंदिराला ह्या वेळेला, बाकी आम्हाला जास्त काय कळत नाही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. म्हाडा लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आहे. रणधुमाळी वाजलेली आहे. दोन्ही तुल्यबळ उमेदवार समोर आहेत, कमळ आणि तुतारी. तर एक पासरकर म्हणून आणि एक व्यावसायिक कर म्हणून आपण कोणाच्या बाजूने आपला कौल जातोय? तुतारीच्या बाजूने. तुतारीच्या बाजूने का? तुतारीच्या म्हणजे भाजप सरकार असं आहे की फोडाफोडीचं राजकारण करत आहे आणि गद्दारांना जवळ केले तेव्हा त्याच्या विरोधात आपण. आणि पाण्याचा प्रश्न बोलायचं म्हणलं तर पाणी उशाची आणि कोरड घशाची अशी परिस्थिती झाली आत्ता. प्रत्येक फाट्यात कॅनेलमध्ये डम्पिंग टाकून पाणी बंद केलेलं आहे, पाणी नाही शेतीला. हां, असली हे परिस्थिती भाजप सरकारची झाली आहे, त्यामुळे विरोध आहे आपण भाजपला. म्हणजे पूर्णपणे तुमचं गेल्या वर्षी आपण भाजपलाच मतदान केलं, पण यंदा करू शकत नाही. भाजपचं हे ध्येय धोरण चुकीचं आहे. म्हणजे विद्यमान असणार भाजप सरकार याच्याबद्दल तुमची नाराजी आहे? ध्येय धोरण चुकीचं आहे या वर्षीचं. हॉटेल व्यावसायिक आपल्याबरोबर येतात. आता आपण त्यांच्या मनामधला असणारा म्हाडा संदर्भातचा कौल जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. म्हाडा लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आहे. दोन्ही उमेदवार समोरासमोर आहेत. तर साधारणतः एक म्हाड्यातला मतदार म्हणून आपला कौल कोणाच्या बाजून जातोय? मोदी. म्हणजे कमळच. रणजितदादा नाईक निंबाळकर. बरं, दादांच्या बाजूनेच का जातो आपला कौल? मोदीच्या बाजूने. दादांकडे बघून मतदान होणार नाही. बरं, मोदीकडे बघून मतदान होणार आहे. म्हणजे तुम्ही मोदी बघता आहात, मोदी फॅन आहात? मोदी फॅन आहे. म्हणजे मोदींचा फॅक्टर आज देखील या ठिकाणी वर्किंग. भरपूर कामं केले आहेत, रोडचं म्हणा, बरीच गोष्टी आहेत अशा. धन्यवाद. एक व्यावसायिक आहेत आणि व्यावसायिकांच्या मनामधला असणारा कल आपण जाणून घेतोय. नमस्कार. नमस्कार. म्हाडा लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आहे. दोन्ही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर, दोन्ही चिन्ह कमळ आणि तुतारी. तर एक व्यावसायिक आणि एक पासरकर म्हणून आपला कौल कोणाच्या बाजून जातोय? तुतारी. तुतारी का? काय चांगला माणूस आहे, साहेबांना एवढ्याभर सहकार्यच करायचे. म्हणजे साहेबांना, शरद पवार साहेबांना? हां, शरद पवार साहेबांना. म्हणजे आपले सदिच्छा शरद पवार साहेबांबरोबर. पवाराचं. म्हाडा लोकसभेमधील पास्तरकल या ठिकाणी तर गावातलेही या शेतकरी आपल्याला भेटत आहेत. त्यांच्यासुद्धा मनामध्ये काय आपण जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. म्हाडा लोकसभेची रणधुमाळी वाजलेली, प्रचार शिगेला पोहोचलेला, दोन्ही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर आहेत, कमळ आणि तुतारी या चिन्हावरती. तर एक शेतकरी म्हणून आपली प्रतिक्रिया आणि आपला असणारा कौल कोणाच्या बाजून जातो? कमळाच्या बाजूने. रणजितदादा. म्हणजे विद्यमान खासदारांच्या बाजूने. बरं, खासदारांच्या बाजूनेच का? खासदारांनी आपलं फलटण तालुक्याचा विकास केला आहे चांगला, त्याच्यामुळे खासदारच आपल्याला पकडायचा. म्हणजे एक स्थानिक आहे, दुसरा स्थानिक आहे. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला विकास केला तुमच्याकडे? केला, रस्ते केले, सगळं झाले त्यांनी. रस्ते आणि रस्ते, पाण्याची सोय केली चांगली. बरं. परत दिव्याची केली मोठी. रस्ते, पाणी, दिव्याची सोय केली, त्यामुळे तुम्ही या विकासाच्या बळावरती तुम्ही खासदाराला आम्ही मतदान करणार. धन्यवाद.